आमदार अक्षय कर्डिलेंच्या निधीतून वडारवाडीमध्ये विकासाची काँक्रीट वाट. साईनगर कॉलनीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. महिलांच्या पाठपुराव्याला आमदार कर्डिलेंची तातडीनं साथ. साईनगर पंचशील दीपनगर वडारवाडी परिसरातील नागरिकांच्या अनेक दिवसांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप आलं असून आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधीतून जनसुविधा योजनेअंतर्गत साईनगर कॉलनी वडारवाडी इथं ड्रेनेज लाईन काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. रस्त्याचं काम मार्गी लागल्यानं परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे महिलांनी रस्त्याच्या कामासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची आमदार अक्षय कर्डिले यांनी दखल घेत निधी उपलब्ध करून देत विकास कामाला गती दिली. त्यामुळे पंचशील दीपनगर वडारवाडी परिसरातील महिलांनी आमदार कर्डिले यांचे मनापासून आभार व्यक्त केले. विकास कामासाठी मिळालेल्या या प्रतिसादानंतर नागरिकांनी शेवटपर्यंत दादांसोबत राहू असा निर्धार व्यक्त केला. रस्त्याच्या कामाचा नारळ फोडून शुभारंभ होताच ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. खड्डे, धुळीचा त्रास आणि गैरसोयींचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता काँक्रीट रस्त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या कामाकडे केवळ रस्त्याचं काम म्हणून नव्हे तर परिसराच्या मूलभूत सुविधांना मिळालेली चालना म्हणून पाहिलं जातंय. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे, जिल्हा उपाध्यक्ष सत्यशीला खराडे, माजी सरपंच संजय धोत्रे, माजी सरपंच संदीप तागळकर, माजी उपसरपंच कैलास पगारे, उदय परदेशी, ग्रामपंचायत सदस्य रवी बनसोडे, हरीश साळुंके, मीरा झोडगे, महेश आळकुटे, संजय परदेशी, सतीश तागळकर, दीपक तागळकर तसंच विनय सायगल, मारुती खराडे, महादेव रोकडे, मच्छिंद्र म्हस्के यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. नागरिकांच्या मागणीला केवळ आश्वासन न देता निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून देण्यात आल्यानं आमदार अक्षय कर्डिले यांच्या विकासाभिमुख भूमिकेचं परिसरातनं कौतुक होत आहे. मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर पाठपुरावा करणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून निधी मिळवून देत काम प्रत्यक्षात आणणं हीच या विकास कामाची ठळक बाजू ठरली आहे. मागणी होती रस्त्याची, पण कर्डिलेंनी दिली काँक्रीटची विकास वाट, अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. आज वडारवाडी येथे दीपनगर व साईनगरी या दोन्ही ठिकाणी माननीय आमदार अक्षयदादा कर्डिले यांच्या नागरी सुविधेतून दोन्ही ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन झालेलं आहे. त्यामध्ये दीपनगर येथे 10 लाखाचा काँक्रिटीकरणाचा रस्ता घेतला व साईनगरी येथे 10 लाखाचे काँक्रीट व 10 लाखाचा काँक्रिटीकरणाचा रस्ता घेतला. येथील नागरिकांनी या दोन्ही कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व बंदिस्त गटार योजना व्यवस्थितपणे काम सुरू झालेलं आहे व त्या माध्यमातून नागरिकांना विविध सुविधा देण्याची ग्वाही अक्षयदादांनी या माध्यमातून दिली व असेच कामे पुढे होत राहतील अशी मी ग्वाही देतो. आज पंचशील दीपनगरमध्ये महिलांनी तसेच नागरिकांनी आमदार अक्षयदादा कर्डिले साहेबांकडे रस्ता काँक्रिटीकरण याची मागणी केली होती. त्या प्रत्यक्षात त्या कामाची सुरुवात त्यांनी मंजूर करून त्या प्रत्यक्षात कामाची आज सुरुवात झालेली आहे. सगळं पंचशील दीपनगर सगळे महिला व नागरिकांनी अक्षयदादांचे मनापासून आभार मानलेले आहेत आणि इथून पुढे अक्षयदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू श्वासती दिलेली आहे. पंचायत वडारवाडी साईनगर हद्दीत अक्षयदादा कर्डिले साहेबांच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन व रस्ता काँक्रिटीचं काम संपन्न झालेले आहे. असाच विकास ग्रामपंचायत वडारवाडी हद्दीत चालूच राहणार अशी मी ग्वाही देतोय. धन्यवाद. राहायला आलेले 10 वर्ष झाले, पण रस्त्याचे खूपच प्रॉब्लेम होते. पण अक्षय कर्डिले दादा यांनी रस्त्याची आणि ड्रेनेजची खूप सुविधा करून दिली. त्यांचे धन्यवाद आणि आभार आहे. आज मी साईनगर कॉलनीमधून वडरवाडी साईनगर कॉलनीमधून बोलत आहे, जो की आज आमच्या कॉलनीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे ड्रेनेजचे जे काम अक्षयदादांनी आम्हाला सुपूर्द केले त्याचे सध्या उद्घाटन झालेले आहे. ड्रेनेज आमच्या तिन्ही कॉलनीमध्ये होऊन पार पडलेली आहे आणि काँक्रीटचा एक रोड त्यांनी आम्हाला सांगितल्या पद्धतीने काँक्रीटचं काम चालू झालेलं आहे आणि राहिलेले 2 काम आहेत ते सुद्धा त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. ते पण येत्या थोड्या दिवसातच ते पण पूर्ण होतील असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे अक्षयदादांचे आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून राहिले आमची जी कामं आहेत ते पण त्यांनी लवकरात लवकर आम्हाला ते पूर्ण करून द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि सर्व पूर्ण कॉलनीतर्फे त्यांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो आणि मी 2 शब्द थांबतो. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.